ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण पार्वती खंड अध्याय 13वा. शिव आणि पार्वतीचा दार्शनिक संवाद. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींचे बोलणे ऐकून पार्वतीने धैर्य एकवटले. तिने त्यांना नमस्कार केला व म्हणाली, हे विभो, तुम्ही तपस्वी आणि ज्ञानविशारद असूनही माझ्या पित्याला तुझ्या कन्येला येथे आणू नकोस. मी तपस्वी असून मायेपासून निराळा आहे असे का म्हणालात? तुम्ही महान तपश्चर्या करण्याचा निर्धार केला आहे आणि आपली बुद्धीही याच कामी लावली आहे. तपश्चर्येचा निश्चय तुम्ही शक्तीच्या आधारानेच केला आहे ना? सर्व कर्मे करण्याची ही जी शक्ती आहे तिलाच प्रकृती म्हणतात. या प्रकृतीमुळेच उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. तुम्ही स्वतः कोण आहात आणि ही सूक्ष्म प्रकृती कोण आहे याचा नीट विचार करा. प्रकृती नसेल तर हे शरीर, हे स्वरूप कसे प्राप्त होईल? लोक तुम्हाला वंदन करतात, तुमचे चिंतन व पूजन करतात. याला प्रकृतीच कारणीभूत आहे. हे ऐकून शिवजी हसून म्हणाले, गिरिराज कन्ये, मी परमतप करून प्रकृतीचा नाश केला आहे आणि नित्य प्रकृतीरहित अवस्थेत म्हणजेच तत्वरूपात स्थित आहे. सत्पुरुषांनीही प्रकृतीचा संग्रह करू नये. त्यांनी लोकाचार सोडून निर्विकार राहिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. शिवजींनी लोकव्यवहाराला अनुसरून केलेले हे भाष्य ऐकून पार्वतीला हसू आले. ती म्हणाली, हे प्रभो, तुम्ही बोलत आहात ही प्रकृतीच नाही का? मग तुम्ही प्रकृतीपासून निराळे कसे? तुम्ही तत्वतः यथायोग्य विचार करून सांगा. हे जग निरंतर प्रकृतीनेच बद्ध नाही का? आपली सर्व कार्ये आणि सृष्टीतील सर्व प्रकारच्या घडामोडी प्रकृतीमुळेच होत असताना तिची काही गरजच नाही असे कसे म्हणता? आपले बोलणे, चालणे, ऐकणे, खाणे, पिणे, काम करणे हे सर्व प्रकृतीचेच कार्य आहे. त्यामुळे तिच्या महत्त्वाविषयी मिथ्यावाद करणे व्यर्थ आहे. कारण आपण नेहमी प्रकृतीच्याच अधीन असतो, म्हणून आपण तिच्यापासून वेगळे आहोत असे समजणाऱ्यांनी स्वतः काही बोलू नये व काही करूही नये. महादेवा, तुम्ही प्रकृतीपासून निराळे आहात ना, मग तपश्चर्या कशाला करता? तुम्हाला येथे एकांतात तप करण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही प्रकृतीपासून रहित आहात तर स्वतःला जाणत नाही का? आणि जर तुम्ही स्वतःला जाणत असाल तर हे तप कशासाठी? वस्तुस्थिती अशी आहे की या समयी तुम्ही प्रकृतीच्या अधीन असून स्वस्वरूपाचा शोध घेण्यासाठी तपश्चर्येत मग्न राहू इच्छित आहात. पण मी तुमच्याबरोबर कशाला वाद करू? प्रत्यक्ष प्रमाण असेल तेथे पंडित तर्काने जाणण्याची इच्छा करत नाहीत. जोपर्यंत इंद्रियांनीच सर्व गोष्टींचे आकलन होत आहे तोपर्यंत ज्ञानीजनांनी हे सर्व प्रकृतीचेच कार्य आहे हे बुद्धीने जाणावे आणि तेच योग्य आहे. याविषयी जास्त बोलण्यात काय अर्थ आहे? हे योगेश, आता मी काय सांगते ऐका. ती प्रकृती मी आहे आणि तुम्ही पुरुष आहात, हेच सत्य आहे. यात जराही संशय नाही. माझ्या अनुग्रहामुळेच तुम्ही सगुण आणि साकार आहात. तुम्ही निरीच्छ आहात, त्यामुळे माझ्याशिवाय काही करूच शकत नाही. तुम्ही नेहमी पराधीन आहात. जितेंद्रिय असूनही मला वशीभूत होऊनच नाना प्रकारची कर्मे करता. मग तुम्ही निर्विकार कसे? माझ्यापासून अलिप्त कसे? हेच मला कळत नाही. जर तुम्ही प्रकृतीच्या पलीकडचे आहात हे मान्य केले तर मी सेवेच्या उद्देशाने तुमच्या समीप राहिले तरी तुम्हाला भीती वाटण्याचे कारण नाही. ते ऐकून शिवजी म्हणाले, गिरिजे, तू म्हणतेस ते सांख्यशास्त्राला धरून अगदी योग्य आहे. तुला माझी सेवाच करायची आहे ना? मग मी तुला
अडवत नाही. तू नित्यनेमाने येथे येत जा. जर मी खरोखरच मायेपासून अलिप्त परब्रह्म परमेश्वर असेन तर तू माझे काय बिघडवू शकतेस? मला तुझ्यापासून कसली भीती? मग ते हिमवानाला म्हणाले, गिरिराज, मी तुझ्या अत्यंत रमणीय आणि श्रेष्ठ शिखरावर तपश्चर्या करण्यासाठी आलो आहे. मी येथे आपल्या आनंदमय परमार्थ स्वरूपाचे चिंतन करणार आहे. तू मला अनुमती दे. तुझ्या अनुज्ञेशिवाय येथे तप करणे योग्य वाटत नाही. ते ऐकून हिमालय विनम्रतेने म्हणाला, शिवजी, मला लाजवू नका. देवता, असुर आणि मनुष्यांसहित हे संपूर्ण जग तुमचेच आहे. मी तुम्हाला काय अनुज्ञा देणार? तुमचे येथील आगमन ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. महान पुण्यपर्वणी आहे. मला व माझ्या कन्येला तुमच्या दर्शनाचा व सेवेचा नित्य लाभ मिळावा एवढीच अपेक्षा आहे. त्यावर शिवजी हसून म्हणाले, ठीक आहे, आता तू घरी जा. हिमालय पार्वतीला घेऊन आनंदाने आपल्या घरी गेला. मग तो नित्यनेमाने तेथे जाऊ लागला. पार्वती कधी पित्याबरोबर तर कधी सख्यांसह तेथे येऊ लागली. महेश्वरांची तशी आज्ञा असल्यामुळे नंदी आदी कोणतेही गण तिला अटकाव करत नसत. ती शिवजींची भावभक्तीने सेवा करत असे. गरम पाण्याने धुतलेल्या वस्त्राने त्यांचे अंग स्वच्छ करत असे. त्यांची षोडशोपचारे पूजा करून आदराने वंदन करत असे. त्यानंतर ती आपल्या घरी जात असे. याशिवाय आश्रमस्थान स्वच्छ करणे, फळे व फुले आणणे, कुश व समिधा आणणे अशी अन्य कामेही करत असे. ती कधीकधी गायन करत असे तर कधीकधी सकाम भावनेने शिवजींकडे टक लावून पाहत असे. ती नेहमी त्यांच्याजवळ वावरत असे, पण तिच्याविषयी त्यांच्या मनात कधीही विकार उत्पन्न झाला नाही. ते तिला शुद्ध भावाने नित्य दर्शन देत असत आणि तिची सेवा स्वीकारत असत. ते तिचा मनोभाव जाणत नव्हते असे नाही. तिची आराधना, सेवा तत्परता व परिश्रम पाहून त्यांचे अंतःकरण द्रवित होत असे. परंतु जोपर्यंत पार्वती तपश्चर्या करत नाही तोपर्यंत तिच्या हृदयातील अभिमानाचा अंकुर नाहीसा होणार नाही, हे रहस्य ते जाणून होते. ती अहंतारहित झाल्यावरच तिचे पाणी ग्रहण करायचे असा त्यांनी निश्चय केलेला होता. पूर्वीचा प्रसंग आठवून त्यांना तिची काळजी वाटायची. तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून ते विशेष दक्ष असत. ते तिच्याकडे निरंतर लक्ष ठेवून असायचे, पण बघूनही न बघितल्यासारखे करायचे. असो, पार्वतीने शिवजींची बराच काळ सेवा केली. त्या समयी उन्मत्त झालेल्या तारकासुराने त्रिभुवनात मोठा उच्छाद मांडला होता. त्याने ऋषीमुनींना, देवांना भयंकर उपद्रव दिला. त्याच्या जाचाने त्रिभुवन त्राही त्राही करू लागले. तारकासुराचा वध शिवपुत्राच्या हातून होणार हे विधीचे विधान होते. त्यासाठी शिवपार्वतीचे विवाह होणे अत्यंत आवश्यक होते. पार्वती शिवजींची सेवा करत होती, पण त्यांच्या मनात तिच्याविषयी आकर्षण व कामभाव निर्माण झाला तर देवांचा उद्देश साध्य होणार होता. म्हणून इंद्रादी देवश्रेष्ठींनी व मुनिजनांनी माझ्याशी विचारविमर्श करून कामदेवाला त्या कामगिरीवर पाठवले. त्यांनी शिवजींच्या आश्रमस्थानी जाऊन त्यांना वशीभूत करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु त्याचे मन जराही क्षुब्ध झाले नाही. शेवटी त्यांनी संतापाने कामदेवालाच भस्म केले. अध्याय 13 समाप्त. ओम नमः शिवाय.